राहुलजी चव्हाण यांना आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू सो मच तुषार महाराज शिंदे यांचा आवाज तुम्ही ऐकत होता खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आणि आता मात्र सुरुवात झाली. सलगचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हात देऊ आहे चौकार. मात्र सुरुवात झाली आणि सलगचे 3 बॉल, सलग 2 चौकार आल्यानंतर एक डॉट येतोय. शेबाच्या बुबेरे अजूनही या मागचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून टीम ओमकार मित्रमंडळ वांगडी संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आणि त्यासोबत तुषार अण्णा शिंदे यांच्यासाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत शेबाच्या यांच्याकडून. त्यांचाही शुभेच्छाचा आम्ही स्वीकार करू. अजून एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बिग हिट. अजून एक चांगला फटका. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमा पार षटकार. विकेट आली आहे. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सुरुवात धमाकेदार झाली.
सचिन आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. गावदेवी आंबेश्वर टीम कॅप्टन आपण कुठे असेल तर आपण संपर्क साधा. फुल टॉस बॉल दिशा दिली ऑन साईडला गॅप मधून स्कोअर लेगला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय तो चौकार. सचिनच्या विरोधात संकेत. अजून एक चांगला फटका. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. बॉलला तो फेक करेल. नो बॉल आणि फील्डचा देखील इशारा. सचिनच्या विरोधात पहिला बॉल चौकार. त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर नो बॉल. राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर बॉल आणि हाफ ट्रॅकर बॉलला अडबा बाटणं खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे इथे फसला जातो आणि अखेर डॉट बॉल. फ्रीडचा बॉल होता आणि फ्रीडच्या बॉलवरती मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि डॉट बॉलची समाप्ती या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन राऊंड द विकेट. यॉर्कर आणि इथे LBWच्या स्वरूपात अजून एक धक्का. बॅटिंग करण्यासाठी टीम ब्रदर्स ग्रुप 11 आपली संघाला फलंदाज बाद. .25 हाऊस दॅटचा इशारा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथे
डॉट बॉल. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. भूषणच्या बॅटमधून आपण पाहिलं खरं तर सुरुवात चांगली झाली आणि आता कुणालच्या बॅटमधून सुरुवात चांगली झाली आणि भूषणने 18 धाबा खर्च केले आणि आता या मॅचमध्ये सचिन 7 धाबा खर्च करत असताना 25. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय धावफलक 25 याकड्यावरती जाऊन पोहोचला. जानतराचा शीळच्या विरोधात ब्रदर्स ग्रुप 11 आपटी या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगते. नवीन बॅटर मैदानावरती आदेश. बरं तयार. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल टर्न केला ऑन साईडला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय स्क्वेअर लेगला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणी स्ट्रोक चौकार. ओव्हर नंबर 3 गौरव आलेत आणि गौरवच्या पहिल्या बॉलवरती आदेशच्या बॅटमधून आज चौकार आला. बिग हिट ऑन साईडला खेळतलाय. फटका फसला. खेळाडू डीप मध्ये पोहोचतोय. भूषण हा जेल टीपला त्यामुळे इथून आता मैदान सोडावं लागेल. आदेश सबारला बंदाज बाद. आणि सिंगाच्या साथीला टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना धावफलक 30 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. गौरव चांगली बॉलिंग करतोय मॅचमध्ये. गौरव राईट मोड द विकेट. फटका चांगला आहे. ऑन साईडला खेळला स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. झेल टीपला आणि अजून एक धक्का आता टीम आपटी संघाला. फलंदाज बाद. गौरव पाठची कडा फाईन लेगला खेळाडू पाठमोरा डीप मध्ये पोहोचेल. बॉल परत दरम्यान 2 धाबा इथे भेटतील आणि त्या 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतो. या मॅचमध्ये टॉस जिंकत असताना बॅटिंग करता रेंडे घेतला. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना शेवटचा बॉल अजून या मॅचमध्ये आता शिल्लक आहे. चांगली बॉलिंग केली. गौरवने एक चौकार जरूर आला पहिल्या बॉलवरती. त्यानंतर कमबॅक. बॅटची कडा 2-2 खेळाडू पोहोचतील. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु खरं तर दोन्ही खेळाडूंना तालमेल चांगला दाखवला कारण धडक देखील होऊ शकली असते परंतु एक सिंगल मिळाली आणि दुसऱ्या धाब्यासाठी धावचित.
ओव्हर नंबर 3चा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अंती टीमची टोटल 33. 33 धावफलकावरती जोडले गेलेत. ओव्हर नंबर 4 मध्ये समाधान. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला. फलंदाज बाद. समाधानला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. इथे देखील लेग स्टिकच्या बाहेर आहे की नाही हे पाहावं लागेल. अपील भरपूर स्ट्रॉंग होती परंतु लेग स्टिकच्या वरून त्यामुळे डॉट बॉल. 4 ओव्हरची बॅच आणि 4 ओव्हरच्या बॅचमध्ये तुम्ही पाहताय आता धावफलक चांगला सेट झालाय. वांगणे आणि त्यांच्या विरोधात ढोके दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. वांगणे आणि त्याच्या विरोधात ढोके. लाईन चेक करावी लागेल. पंच पुन्हा एकदा बळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि त्याच सिंगलच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती टीमची टोटल आता फ्लाय होती. 34. 34 धावा. दोन्ही बॅटर आता धाव घेण्याचा प्रयत्न करतात आणि विकेट मिळते धावचीच्या स्वरूपात. अजून एक बॅटरला मैदान सोडावं लागेल. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना टीमची टोटल पूर्णपणे आता थांबली. या मॅचमध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टीम ब्रदर्स ग्रुप आपटी संकट आणि त्यानंतर आपण पाहतो बॅटिंग करत असताना एकामागे एक धक्के लागलेत परंतु धावफलक चांगलं सेट झाले. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या त्यानंतर पूर्णपणे कमबॅक. नवीन बॅटर संदेश. अजून एक डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. समाधानला तुम्ही पाहताय खरं तर या मॅचमध्ये चांगली कामगिरी करतोय. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना फक्त एकच धाव ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात 4 बॉलमध्ये खर्च करत असताना फटका चांगला डीप मध्ये खेळाडू उपस्थित पोहोचतील बॉलवरती. 2 धाबा एक पटाचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा इथे एक पटा जातील. या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुन्हा आता पुढे सरकतोय. बरोबर यार. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पार मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर तो देखील फसलाय. फलंदाज बाद. पूर्णपणे संपलाय. 4 ओव्हरच्या अंती टीमची टोटल 36 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत आणि 37 धाबा इथून चेस करावा लागतील या मॅचमध्ये. दुसऱ्या डावमध्ये बॅटिंग करत असणारा टीम आपलीच्या विरोधात जाणता राजा श्रीसंकाला. चला डोकी टीमची कॅप्टन आपण या. आपण टॉस संपन्न करू. या स्पर्धेचे शिल्पकार बी विनंती करेल अंबोजी सोनावणे यांना आपल्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. विजयजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय.
या बा आपण धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर आणि तुषारजी शिंदे सर, दोघांचं मनापासून आभार. या ठिकाणी आपण पाहत आहे 36 बनल्यास 37चं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. चांता राजा शीळ संघाला 37 धावांचं आव्हान, 4 षटकांची मॅच आहे. द्वितीय फेरीचा हा सामना एका संघाला पराभूत केल्यानंतर मैदानावरती उतरले. चला 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं कंपल्सरी टाकावी लागतील. या ठिकाणी आपण पाहताय 2:10 झालेले आहेत. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला टाकावी लागतील, अन्यथा चौथ्या षटकासाठी या ठिकाणी तुम्हाला दंडित केलं जाईल. सलामीचे फलंदाज भूषण आणि हितेश, 2 आघाडीचे फलंदाज मैदानावरती उतरत आहेत. 37 धावांचं लक्ष्य आहे आणि ब्रदर्स 11 आपटी या संघासाठी पहिलं षटक चालू होत आहे. कुणालचा पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहताय लॉंग ऑफला ट्रॅव्हल झालाय. वाईडिश लॉंग ऑफला पकडतायत, एक सिंगल मिळेल. 37 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी चालू झालाय. 2 आघाडीचे फलंदाज जाणता राजा शीळ संघासाठी सुरुवात करतायत. गोलंदाज ज्या वेळेला बॉलिंग टाकताय त्यावेळेला अंपायरच्या मध्ये आपण फॉलो थ्रू नंतर येणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर आपल्याला LBW साठी अडचण होईल. थोडीशी काळजी घ्या. कुणाल यावेळेस पहा फटका खेचलाय, मिस टायमिंग, शॉट फाइंडिंगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चौथ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटलाय. झेल टिपण्यासाठी प्रयत्न भरपूर केले. अगदी आपण पाहताय तर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर चौथ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल या ठिकाणी सुटला. त्यानंतर एक सिंगल धाव मिळतीये. स्कोअर कार्ड पुढे सरकेल. पहिल्या षटकात आपण आहोत. कुणाल गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल मिळाल्या. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग, तोच फिल्डर ऍक्शन मध्ये. गोलंदाजाला आत्मविश्वास इतका होता, या अगोदर झेल जरूर सुटला, मात्र त्याला माहिती आहे की आय विल डू इट आणि निश्चित त्यानं विकेट मिळवली आहे. धक्का क्रमांक पहिला जाणता राजा शीळ या टीमला. फलंदाज भूषण बाद. बॅटिंग करण्यासाठी उतरले. 37 धावांचं लक्ष त्यांच्या समोर होतं आणि अगदी आपण पाहताय 2 धावांवरती पहिला झटका मिळालाय. गोलंदाज कुणाल, ज्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी होती.
पहिलं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल. त्यानंतर आपण पाहताय 1 विकेट मिळाली. बॅटिंग करत असताना हितेशला साथ देण्यासाठी फलंदाज पंकज आलाय. पंकज आणि हितेश या 2 फलंदाजांना इथून मात्र किल्ला लढवावा लागेल. डाव पुढे घेऊन जायचा आहे. 37 धावा बनवायच्या आहेत. 36 बनल्यात आणि 37 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. बॉलर कुणाल या ठिकाणी आपण पाहताय तर षटक क्रमांक 1 साठी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात 1 विकेट मिळाली आहे. 2 वरती 1 बाद. इथे पहा कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरनं फटका दर्जेदार. फिल्डर पाठलाग करतायत. निश्चितच त्यांच्या आवाक्याच्या बाहेर दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतायत 4. चौकार. बॅटमधनं आलेला चौकार या ठिकाणी धावफलकाला गती प्राप्त करून देतोय. षटक पहिलं पॉवर प्लेचं. इथे पहा बॅटची कडा लागलीये. चेंडू मागे चालला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप निघून जाईल दन दन करत सीमारेषेच्या बाहेर. सलगचा हा दुसरा नशिबाचा चौकार. पहिला क्लासिकल अंदाज पॉइंटच्या डोक्यावरनं चौकार मिळाला. त्यानंतर इथे एज लागली. विकेटच्या मागे चेंडू विकेट किपरला बीट करत असताना सरळ 4 धावांसाठी जातोय. एकंदरीत आपण पाहताय तर टोटल स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत त्या 10 धावा. ओव्हर नंबर 1 मध्ये कुणाल गोलंदाजी मार्कवरनं. कुणालचा हा चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय. फटका दर्जेदार. फिल्डरसाठी मोठी चेस मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. प्रयत्न केले असफल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावफलकावरती टोटल आपण पाहताय 14 बनल्यात. 5 षटकांची मॅच आहे. 37 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहताय तर पहिल्या षटकात 1 बाद 14 धावा आल्यात. 14 ऑन बोर्ड. 14 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. बॅटिंग करत असताना हितेश आणि पंकज. बॅटिंग करतोय पंकज ज्यानं सलगच्या 3 बॉलवरती 3 चौकार वसूल केले. एक आपण पाहताय तर पॉइंटच्या डोक्यावरनं. त्यानंतर एक एज लागली. विकेटच्या मागे 4 मिळाल्या. त्यानंतर मिड विकेटला चौकार वसूल केला. सलगच्या 3 बॉलवरती 3 चौकार मिळाले आणि निश्चित आपल्या टीमसाठी इथे आश्वस्त केलंय. जाणता राजा शील्ड संघासाठी बॅटिंग करतायत हितेश. इथे स्ट्राईक वरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. जागेवर टोलवलाय. हितेशला आपल्या टीमचं हित माहिती आहे आणि परफेक्ट मिडल करत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. हाय अँड हँडसम स्ट्रोक. षटकार. चांगला बॉल. लगेच कमबॅक केलाय. व्हेरी गुड डिलिव्हरी. कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली. लेग स्टंप उखाडलाय आणि धक्का दिलाय मोठा. हितेशच्या रूपानं टीम जाणता राजा शील्ड या टीमला फलंदाज बाद. गोलंदाज आदेश ज्यानं पहिल्या बॉलवरती 6 धावा खर्च केल्या मात्र स्वतःवरती विश्वास भरपूर होता. इथे आपण पाहतोय ऑफस्टंपच्या अगदी बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्या उद्ध्वस्त केला आणि निश्चितच विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. गरज होती आपल्या संघाला विकेटची आणि अशा वेळेला आपण पाहताय तर विकेट मिळवून दिली आहे. पुनश्च एकदा छोटंसं कमबॅक. दोन्ही संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर तुम्ही पाहताय. पंकज ज्यानं बॅटिंग करत असताना 3 चौकार सलगचे ठोकले आणि मॅचमध्ये आपल्या टीमला घेऊन आला. इथे आपण पाहताय बॅटिंग करत असताना हितेशनं सुद्धा एक षटकार ठोकला. त्यानंतर आपल्या टीमसाठी मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत असताना त्याला मैदान सोडावं लागलं. न्यू बॅटर प्रज्योत आला. आडव्या बॅटचा कडवा तिखट प्रहार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेट बाउंड्रीला सलामी देत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर छूम अंतर.
मोठी भरारी मिळतीये, उभारी मिळतीये. धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. धावफलक जातं टोटल आपण पाहू शकताय तर 26 या धावसंख्येवर 26. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. या षटकाचा आपण अनालिसिस पाहताय. पहिल्या बॉलवर 6, त्यानंतर विकेट, पुन्हा षटकार. प्रज्योत यावेळेस आपण पाहताय चेंडू चांगला होता, गोलंदाजानं भरपूर मेहनत केली, मात्र विकेट किपरची साथ मिळाली नाही आणि त्यानंतर आउटफील्ड अत्यंत वेगवान, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. अंपायर डिसिजन, 22चा इशारा, चौकार. वळतोय, गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे, मात्र आपण पाहताय तरी सुद्धा प्रेक्षक राजा भरपूर गर्दी करून चारही बाजूला या ठिकाणी उभा आहे, बसलेला आहे. जिथे जिथे जागा मिळेल तिथून आनंद लुटतायत. या सर्व लाडक्या गर्दी करणाऱ्या दर्दी प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत एरंजाट ग्रामस्थांच्या वतीनं आणि फ्रेंडशिप मोहपाडा एरंजाटच्या वतीनं. 4 धावा मिळाल्यात 22च्या. जाणता राजा शिळसंघ मैदानात. आता मात्र आत्मविश्वास वाढलाय. षटकार, चौकार, त्यानंतर सिंगल. इथे आपण पाहताय तर धावा वेगानं पुढे चालल्यात. 37चा पाठलाग ते करतायत आणि निश्चितच टोटल स्कोअर कार्ड वरती 31 बनल्या. इथून आपण पाहताय तर फक्त 6 धावांची गरज. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. आदेश गोलंदाजी मार्क वरती. ब्रदर्स 11 आपटी या संघासाठी आपण पाहताय दुसरं षटक. जाणता राजा शेळ मॅच मध्ये आपण पाहताय फ्रंट फूट वरती. इथे सिंगल कंप्लीट केली आहे. निश्चित दुसऱ्या धावेसाठी आले नजरआटी. दुर्घटना घटी. 2 धावा पूर्ण केल्या. त्याचबरोबर वाईट बॉल आणि सोने पे सुहागा. वाईट +2 स्कोर कार्ड वरती 3 जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकेल. टोटल 3 धावांच्या मदतीनं 34 वर 34. 3 धावांची गरज. पंकज इथे आडव्या बॅटनं खेळलाय. फटका दर्जेदार. फिल्डर दूरवरनं येत आहेत. इथे आपण पाहताय चेंडूला पकडलं, फेकलं, दुसरी धाव कंप्लीट केली आणि स्कोरर लेबल. फक्त एका धावेची आवश्यकता. हा डॉमिनेटिंग परफॉर्मन्स जाणता राजा शिळ संघ मैदानात देतोय. नौखा युवा संघ मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडतोय. व्हेरी गुड बॅटिंग. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोरर लेवल. आता 12 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. 12 चेंडू 1 धाव. आता मात्र आपटीकर काय करिश्मा करतील. धावा त्यांनी भरपूर बनवल्या, मात्र त्यांच्या धावांना इथून वाचवू शकले नाहीत. 12 चेंडू 1 धावेची गरज आहे. स्कोरर लेवल. दोन्ही संघांचा स्कोर इथे लेवल झाला. फक्त एका धावेची गरज. 12 चेंडू 1 धाव. बॅटिंग करत असताना जाणता राजा शेळ काय बॅटिंग करतायत. 37 धावांचं लक्ष मोठं होतं. ते लक्ष सुद्धा इथे आपण पाहताय तर छोटं केलंय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलर तयार. गोलंदाज संदेश. तिसऱ्या षटकासाठी संदेश आला. लेफ्ट आर्म सीमर. इथे हलक्या हाताने खेळतायत. जबरदस्त जबरदस्त. याला म्हणतात अनुभव. हलक्या हाताने टॅप केलं आणि यशस्वीरित्या हा विजय संपादित केलाय. वेल प्लेड बॉईज. जाणता राजा शिळ संघाचं मनापासून कौतुक. चला शेक हँड करा आणि निश्चितच मैदान सोडा. दोन्ही संघाचं कौतुक. या ठिकाणी